भाजप महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांचे तगडे आव्हान समोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांनी कोणताही गाजवाजा न करता कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी साधेपणाने अर्ज भरला। निलेश लंके यांनी अर्ज भरत असताना अतिशय साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे। कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गर्दी केली होती। कोण आला रे कोण आला, दक्षिणेचा वाघ आला, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा जोरदार घोषणाबाजी करत निलेश लंके यांनी या ठिकाणी स्वागत केले। हनुमान जयंतीचे निमित्त साधत कार्यकर्त्यांनी त्यांना पितळी आणि चांदीची गदा भेट दिली। या गदा हातात घेतात मी हनुमान रायांचा भक्त आहे, गदा कोणालाही मिळत नसते, मी पैलवानच आहे, मैं किसके भी साथ खेलूंगा असे आवाहन निलेश लंके यांनी विरोधकांना दिले। माजी आमदार निलेश लंके यांनी हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला। कोणतेही शक्ती प्रदर्शन न करता हा अर्ज अतिशय साधेपणाने भरत असल्याची माहिती काल निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे देण्यात आली होती। त्यानुसार निलेश लंके यांच्या घरातून हंगा येथील घरातून सकाळी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। घरातून निघण्यापूर्वी त्यांना त्यांच्या सौभाग्यवती राणी लंके यांनी औक्षण केले। यावेळी निलेश लंके यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी केली होती। हनुमान जयंती असल्यामुळे जिल्हाभर विविध कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम आहेत। लोकांना बोलवून त्यांना वेठीस धरणे मला योग्य वाटले नाही। समाजाला अडचण होईल असं मी काही करणार नाही, त्यामुळे शांततेत येऊन अर्ज भरला। तरी देखील कार्यकर्त्यांनी येथे गर्दी केली। जो विकासाचा रथ आहे तो थांबलेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी विकास न झाल्यामुळे आगामी काळामध्ये विकासाची कामे मार्गी लावायची आहेत। त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आपल्याला करायची आहे असे त्यांनी सांगितले। विरोधक आरोप करतात त्याच्यामध्ये फार अगदी काही तथ्य आहे असे नाही। जर आम्हाला गर्दीच करायची असल्यास ते आम्ही तुम्हाला गर्दी काय आहे हे सुद्धा दाखवून दिले असते, असा सवाल लंके यांनी यावेळी उपस्थित केला। दिनांक 19 तारखेला नगर या ठिकाणी आमची सांगता रॅली झाली। या रॅलीला आम्ही कोणालाही आणले नाही। मात्र काल भाजप उमेदवाराने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांनी पैसे देऊन माणसे आणली व आणलेल्या माणसांना पैसे सुद्धा दिले नाहीत, असा प्रकार सुद्धा उघड झालेला आहे। त्यामुळे त्यांना सुद्धा गर्दी कशा पद्धतीने आणली हे आता जनतेला माहीत झालेलं आहे। जर राहुल गांधी निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आले असते तर नगरचे रस्ते बंद करावे लागले असते, आपल्याच लोकांचे हाल झाले असते। त्यामुळे मला शक्ती प्रदर्शन करायचे असते तर मला लोक विकत आणण्याची गरज पडत नाही, भाडे देखील देण्याची गरज पडत नाही। नुसते आवाहन केले असते तरी हजारो लोक जमा झाले असते, तरी देखील हजारो लोक येथे उपस्थित आहेत। यही हमारी ताकद है, असे निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले। ओके बरोबर आहे ते राहू दे दिव्यांग बांधव परिस्थितीमध्ये अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडीचे मंडळी या अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते आणि अंध अपंग बांधव उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। आणि आजचा शुभ अर्ज भरलेला आहे। हनुमानरायांना प्रार्थना असं काय बळ मला त्या ठिकाणी येऊ दे की या मतदारसंघात गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या ताकदीची आवश्यकता आहे, तुमच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे। या मतदारसंघातील दीनदुबळ्या गरिबांची आसरू सोडवण्यासाठी आपल्याला या मतदारसंघातील लोकांची सेवा करण्यासाठी आज या निवडणुकीला मी या ठिकाणी सामोरं दोन गदा भेटले हनुमान जयंती आहे, निवडणुकीला सामोरं जातं। 2 गदा भेटल्या। अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे, शिवाय सर्वसामान्य जनतेची गदा आहे। आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा, आणि ती कोणाला दिली? एका पैलवानाला दिली जाते। पैलवान आहे ना, रावणाचे दहन करायचे कुठेतरी तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले। पैलवानच आहे मी, कुठेतरी काल साथ खेळूंगा। काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यांनी टीका केली भरसभेतून, नागरिकांनी हनुमान जयंतीच्या दिवशी निश्चय करावा आणि महाविकास आघाडीच्या रावणरूपी लंकेचं दहन करावं। असतं साहेब, कुठलाही नेता आला तर त्या व्यासपीठावर त्याच्या पक्षाची बाजू मांडत असतं। विरोधकांच्या थोडंफार टीका करायची म्हणजे टाळ्या वाजवतात, लोकांची ही भावना असते म्हणून ते बोलत असतात। त्यामुळे त्या गोष्टीला उत्तर द्यावंच असं काय नसतं, आणि ते कुठल्या भावनेने म्हणजे हे पण मला माहिती नाही।
त्यांनी आता पुढची 10 दिवस महत्वाचे आहे, कसे सगळं रणनीती असणार आहे, काय नेते कोण येणार आहे, काय सभा होणार आहे? आता रणनीती आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं आहे ना, आपलं चिन्ह घराघरापर्यंत पोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनात चिन्ह गेलं पाहिजे, हे आमचं पुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान असणार आहे. दुसरी काय रणनीती दुसरी काय असणार आहे, आपल्या लोकात जायचं, लोकांना चिन्ह सांगायचं, कारण ही निवडणूक जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे, त्यामुळे एवढं काय रणनीती करण्याचं काय आवश्यकता नाही. आज जो उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय, कोणतेही शक्ती प्रदर्शन आपण आज इथं केलं नाही. साहेब तुम्ही इथं उभे आहेत, किती उष्णता महाभयंकर सांगा ना. मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणत होते बाईट द्या म्हणलं, थोडं पुढं चालत नको, एवढे उष्णता आहे, एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं. आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, आणि लोकांना आपण विठीस धरायचं, हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना. आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही. नाही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलं काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय, आपल्या लोकांना आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते. तरी बघा ना, हे कोणाला नुसतं व्हॉट्सअपला टाकलं आपण उद्या अर्ज भरतोय, हे किती हजारो लोक उपस्थित आहे ना, हे तो आम्हाला ताकद आहे ना. एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी एक उद्योजकाचा वापर केला, त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते. कसं बघतं याकडे, काय सांगा? ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला, हा बळाचा वापर करणारच आहे ना. आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं. पण बाकीत मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही पहा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का. नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही, अशा धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो. आता कुठला अस्त्र राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण असं बाहेर काढणार, ते त्यांना कुठलं गोष्ट नाही. राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना, कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठं इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची. काल मुख्यमंत्री म्हणत होते नो लंके ओनली विखे. मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही, मी काय तसं वाटत असं तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना, त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत ना. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय विशिष्ट निर्माण करायचं काय कोणी कारण काय आणायचं काय कारण नाही. कारण मी मुख्यमंत्री काय आहे सर्वसामान्य जनता म्हणते नो विखे म्हणली लंके, बरोबर आहे ना, तसंच म्हणले मुख्यमंत्री, पण ती तुम्हाला वेगळं ऐकायला वेगळं. ओके, थँक्यू.